सप्तमी हा विदर्भातील भक्तांसाठी अतिशय पावन असा दिवस. कारण याच पावन तिथीला शेगावाचा योगी राणा संत गजानन महाराज जडजीवांच्या उद्धारार्थ वराडातील शेगाव या गावी प्रगट झाले. आपल्या चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार करून दिगंबर वृत्तीच्या या अवलियाने भक्तांच्या कल्याणासाठी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. या सिद्ध संताने भक्तांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून सांगत अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत आपल्या गणगण गणात बोते या मंत्रात व्यक्त केला. संत गजानन महाराज यांना कोणी राम अवतार, तर कोणी कृष्ण अवतार, तर कोणी शिवशंकराचा अवतार असे म्हणतात. ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून इतर संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज संस्थान 1968 पासून पंढरपूरला श्री संत गजानन महाराजांच्या पादुका हजारो वारकऱ्यांसह घेऊन पायी वारीला जातात. श्रींच्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगाव ते पंढरपूर 750 किलोमीटर आणि पंढरपूर ते शेगाव असा परतीचा प्रवास 550 किलोमीटरचा असतो. वारीच्या प्रवासात दिंडीत चालताना संत गजानन महाराज भक्तांना विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान या तत्वांचा बोध करून देतात अशी वारकऱ्यांची भावना आहे. जय जयाजी चिदविलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही माम दीनबंधू, हे केशवा केशिमर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राण शोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. भक्तांनो, पांडुरंगाकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत. स्वरूपे त्यांची भिन्न असली तरी ते एकाच ठिकाणी मिळतात. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. पहिला मार्ग तो कर्म मार्ग. सोवळे ओवळे, संध्यास्नान, व्रत, उपासना, अनुष्ठान ही कर्म मार्गाची अंगे आहेत. ऋषी वशिष्ठ, वामदेव, जमदग्नी, अत्रि, पराशर, शांडिल्य मुनी
यांनी कर्ममार्गाचा स्वीकार केला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. दुसरा मार्ग तो भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने जाणाऱ्याचे मन शुद्ध पाहिजे. अंगी प्रेम, दया, लीनता असली पाहिजे. मुखा माझी सदैव हरीचे नामस्मरण असले पाहिजे. जो या अंगांसह भक्ती करतो त्यालाच श्रीहरी भेटतो. भक्ती मार्गाचा विधी सोपा आहे, सहज आहे, परंतु आचरण करण्यासाठी कठीण आहे. आपले वारकरी थोर संत नामा, सावता, ज्ञानेश्वर, सेना, कान्हू, चोखा महान, दामाजी पंत, तुकाराम यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला. गणगणगणात होते, गणगणगणात होते. तिसरा मार्ग तो योग मार्ग. या मार्गाचा पसारा कर्म मार्ग आणि भक्ती मार्गापेक्षा जास्त आहे. कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असले तरी या तिन्ही मार्गाचे अंतिम पद ज्ञान हेच आहे. जे ज्याला आवडेल तो तिकडे जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथा आचरोणी. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. हे जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा. देवा वरद पाणी धरा, दास गणूच्या मस्तकी. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येवो वीट, चित्ता माझी दयाळा. हे देवा पंढरीनाथा, हे भक्त परेशा, ऐक माझी विनवणी. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो, श्री चंद्रभागेच्या तीराला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. अशा प्रकारे वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात